8676 वरती का जायला सांगतात ते जायला दादा 8676 दे ना. इथं आलं की घासा फोडायला लागतो बाईला. ही ऑर्डर द्या ना रेडी मारली ती. काय माणसं आहेत यार यायची तर. बाबा ही ऑर्डर दे ना पहिली 8676. गेला तो वरती ती बस समोरच ऑर्डर ठेवली वाटतं. पण माझी रेडी माल तिथं दे 8676 ती समोरच ठेवली आहे. मला वाटतं तीच आहे. 81 नाही 8676. हां नाही ती नाही आहे. मग हे काय काय बोलणार मग आता. घसा फोडायला लागतं नेहमी. कुठली ऑर्डर आहे. अच्छा साईनगर. अरे मैं नहीं बोल रहा वो सामने वाला बंदा बोल रहा है. तुला कौन आवाज देतोय. राहुल नाम के बंदे बहुत है यहाँ. 5 मिनट इथे पनीर दम बिर्याणी दिसे का भाई 09 तिथं कोण आहेच नाही. ही पनीर बिर्याणी झाली का रेडी. रेडी मारली तुम्ही. 7393 एक मिनिट 8676 जा ना. 7393 0893 एक मिनटं ना. किती मिनटं झाली. 4 मिनटं झाली. 8676 मग ते रेडी का मारून ठेवले तुम्ही. मला हेच समजत नाही. सगळेच रेडी मारून ठेवले. रेडी मारले मग पॅक करतो. मग रेडी 1213 पण रेडी मारून ठेवलाय. हा रेडी मग कसं मारतो. आता एक मिनिट थांबा. एक मिनिट थांब. रेडी मारून ठेवताय. तिथे कस्टमरला मेसेज जातो. मग लगेच फोनवर फोन करा. आणि मला मल्टी ऑर्डर लागले. यांना काय समजते. मला पण कस्टमरचा फोन येतो. हाँ बोल ना राहुल. 83 पता नहीं. ऑर्डर लगने के बाद टिप दिखता है. वो ती बिर्याणीची ऑर्डर झाली का रेडी. बिर्याणी हाँ 86 मग रेडी का मारल्या 8676 बिर्याणी ऑर्डर झाली. 4559 नाही. 1213 बिर्याणी बघ ना. पनीर सब्जी बिर्याणी रेडी मारले कधीपासून. रेडी मारून लेट पण झाली ऑर्डर. आणि मला दुसरी ऑर्डर पण लागली. ती ऑर्डर तिकडे रेडी मारली त्याने.
पनीर सब्ज बिर्याणी, पनीर दम बिर्याणी अँड व्हेज बिर्याणी. सर्व 45 8676 है ऑर्डर ID. अरे रेडी मार के रखा है, दे ही नहीं रहे ये ऑर्डर. कैमरा भी मैंने चालू ही रखा है, देखते आज क्या होता है. कस्टमर को दिखाऊंगा. काय नंबर आहे कुठलं वरचं असते ना. हाँ बा हा असं ऑर्डर ID 5142 आहे ह्याचा ऑर्डर ID. 75142 तो ते काका बोले पॅक करायला लागतं, पॅक करतात. पॅक करायला 4 मिनिटं लागत नाही माझ्या मते. 7325 3948. तू नक्की बरोबर बघतोय ना का OTP बघतोयस? ऑर्डर IDच्या खाली तिथे OTP पण लिहिलेत, नाही तर मग लफडा व्हायचा. सगळ्यांच्या रेड्या मारल्या तर असं कसं? 8676 एवढी मोठी. नीट धरून जा. हां असा काय लागतं ते कुठून पण बिर्याणी निघून जाईल. असा हां का? मल्टी ऑर्डर लागले मला, दुसरी पण ऑर्डर आहे. असं पकड, पण असं पकड. हे इकडे तिकडे निघतंय ती. आता बोल दुसरा नंबर बोल. मल्टी ऑर्डर मग कशी डिलिव्हर करणार ती दुसरी? यांच्या आईची तर यांच्या अशी रेटिंग खतरनाक देतात यांना घ्या. भाई यांनी वरच्यावर पॅक करून दिले, ऑर्डर लीक झाले होती, मी जिम्मेदार नाही. ऑन कॅमेरा बोलतोय, गेलं उडत बाकी यांच्यात. हां मग काय, यांच्यासाठीच तर कॅमेरा लावून ठेवला आहे मी. ओके, तुम्ही आतापर्यंत बघितला की ऑर्डरसाठी किती डिले होतो आहे. बघा, प्रॉब्लेम नंबर 1 सेन्सिटिव्ह आयटम, प्रॉब्लेम नंबर 2 ऑर्डर लेट, आणि प्रॉब्लेम नंबर 3 मल्टी ऑर्डर. आता या केसमध्ये नशीब इतकं चांगलं होतं की मला मल्टी ऑर्डर जी होती ना ती लाईट वेट होती, अप्रॉक्सिमेटली 100-150 ग्रामच्या होती. तर त्या बिर्याणीच्या थोडासा जागा करून ती सेट करता आली. पण ह्याच्या बदली जर कुठली मोठी ऑर्डर लागली असती किंवा असतात ना मॅकडीबीडच्या डबल पिशव्या, ती लागली असती तर मग मी काय केलं असतं? ऑब्व्हियस आहे की मला ऑर्डर ती ट्रान्सफर मारायला लागली असती किंवा डिनाय मारायला लागली असती. मग त्याच्यामध्ये घाटा कोणचा झाला? रायडरचा झाला. ऑर्डर लीक झाल्यावरती जिम्मेदार कोण? रायडर. म्हणजे चारी बाजून रायडरचीच वाट लागते. काय म्हणजे मी स्पीचलेस आहे भाई. मला काय जास्त काय बोलायचं नाही आहे. मी तेवढंच बोलेल की भाई माझ्यापैकी म्हणजे जेवढे पण माझे सबस्क्रायबर आहे, व्ह्यूवर आहेत, जेवढे पण झोमॅटोवरून ऑर्डर करतायत ना, जर तुमची ऑर्डर लीक होते, डॅमेज होते किंवा लेट येते तर त्यांच्यावरती भडकत नका जाऊ. त्यांच्याशी बोला की नक्की काय सीन झालं आहे आणि हेल्प करतात. म्हणजे सपोज करा की माझ्याकडनं ऑर्डर लीक झाली आहे आणि एवढी लीक झाली आहे की मी ॲक्सेप्ट नाही करू शकत, तर रायडर तुम्हाला स्वतः कॅन्सल करून पण देईल. कारण मी तर माझ्याकडनं जर ऑर्डर अशी लीक झाली की डिलिव्हरीच्या ह्याच्यामध्ये नाही आहे, म्हणजे ती खाण्याच्या लायक राहिलीच नाही, एवढी ती ऑर्डरची वाट लागली आहे, तर मी ऑर्डर स्वतः कस्टमरच्या फोनमधून कॅन्सल करतो आणि कस्टमर सपोर्टला पण कॉल जातो आणि कस्टमर केअरशी पण होतो. काही कस्टमरला ऑर्डर कॅन्सल करता येत नाही, तर झोमॅटोने एकदम सिम्पल ठेवलं आहे ऑर्डर कॅन्सल म्हणून. प्रेस 1 फॉर कॅन्सल, प्रेस 2 फॉर ॲक्सेप्ट, असं सीन आहे. तर मी एवढंच बोलेल. हे तर फक्त एक पार्ट झाला, म्हणजे की हा तर एक व्हिडिओचा पार्ट झाला. हे तर दररोज आमच्यासोबत असं होतो. तर मी विचार केला की भाई जाऊ दे, तो जो क्लाउड किचन आहे, तो रेस्टॉरंट आहे, ते तर बोलून काही उपयोगच नाही ॲक्च्युअलमध्ये. पण ह्याच्यामध्ये फक्त रायडरची चुकी आहे, फक्त एवढंच दिसतं. मी एवढंच बोलेन. ठीक आहे.